Okay, so next question. While entering into the train, Anil was ahead of Shyam. So जेव्हा असे कधी क्वेश्चन्स असतील, सो वन बाय वन लाईक जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण नोट डाऊन करत जायची. सो while entering into the train, Anil was ahead of Shyam. Okay, so Anil was ahead of Shyam. Who was ahead of Kiran? Okay, so who was ahead of Kiran? Anil was ahead of Shyam. Who was ahead of Kiran? Anil was behind Shweta. Anil कोणाच्या पाठीमागे होता तर श्वेताच्या. Which of the following shows the correct order of the entry into the train? काय विचारले? करेक्ट एंट्री इंटू दी ट्रेन असं विचारले, म्हणजे आधी कोण चढलं असं इथून. सो बघा आपला सिक्वेन्स काय आहे. आपला सिक्वेन्स आहे श्वेता, त्यानंतर अनिल, त्यानंतर श्याम आणि त्यानंतर किरण. सो सी इज द करेक्ट आन्सर. ओके, सो श्वेता, अनिल, श्याम, किरण, सी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. If LONQ is converted into JMLO, then by the same principle, what could be the correct alternative for GDJM? So आता आपण काय करूया, असे क्वेश्चन्स आले ना, सो पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या, लाईक ABCD, त्याशिवाय ना लक्षात येत नाही. ओके, सो बघा क्वेश्चन काय होता. LONQ is converted into, so LO N आणि Q is converted into JMLO. So one by one आपण काय बघूयात, वर्ड्स बघूयात कोणते कोणते आहे. ओके, सो L ला त्यांनी काय कन्सिडर केलंय बघा. L ला त्यांनी काय कन्सिडर केलंय, J, जे की आधी येते, एक अल्फाबेट आधी J येते, राईट. सो O ला काय कन्सिडर केलं त्यांनी, M, सो ते पण N सोडून M येते, राईट. N ला काय कन्सिडर केलं त्यांनी, L केलं, आणि Q ला O केलं. सो त्यांनी काय केलंय, हा जो LONQ आहे, एक एक अल्फाबेट सोडून जे काही अल्फाबेट असतील त्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट केलंय. सो त्यांनी काय सांगितलं की सेम प्रिन्सिपल तुम्ही यूज करा. कशाचा आपल्याला अल्टरनेटिव्ह शोधायचा, तर GDJM. सो G चा एक अल्फाबेट सोडला तर काय येतंय बघा, E येतोय, राईट. त्यानंतर D ला एक अल्फाबेट सोडला तर B, त्यानंतर J चा एक सोडला तर H येते, आणि त्यानंतर M, L सोडलं K. सो बघा हा ऑप्शन कुठं आहे का, EBHK फर्स्टच ऑप्शन आहे. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग Which of the following is a correct description of the statement given below? Statement बघा काय आहे. All animals die. Human beings are animal. Every human will die. So is it a perception, inference, comparison, implication? So perception तर नाहीये हे. परसेप्शन म्हणजे काय असतं, जे आपण आपल्या सेन्सेस जे आहेत, आईज, नोज, ह्यांना जे फील करू शकतो या बघू शकतो, टच करू शकतो, हे परसेप्शन मध्ये येते. कंपॅरिझन म्हणजे कशाशी तरी तुम्ही कम्पेअर करताय, जे गोष्ट तुम्हाला माहित नाहीये आणि जे गोष्ट तुम्हाला माहिती आहे त्याच्याशी तुम्ही कम्पेअर करून काहीतरी सांगतायत. सो दॅट इज कम्पॅरिझन. सो इम्प्लिकेशन पण नाहीये. सो द करेक्ट आन्सर इज बी, इन्फरन्स. 29th question. Which of the following diagrams shows the correct relationship among the three terms woman, sister and mothers? हे ऑप्शन्स आहेत आणि याचा जो करेक्ट आन्सर आहे तो आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is or are the valid conclusion based on the statement given below? Statement बघा, all players are aggressive. Some politicians are aggressive. Conclusion, some politicians are not aggressive. आता इथं काय दिले, सम पॉलिटिशियन आर एग्रेसिव्ह दिले आणि कॉन्क्लुजन मध्ये नॉट दिले. सो इट इज सो हे कम्प्लिटली काय आहे, रॉंग आहे. ओके, त्यानंतर काय दिले बघा, सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन. ऑल प्लेयर्स आर एग्रेसिव्ह, सम पॉलिटिशियन आर एग्रेसिव्ह, आणि सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन हे कॉन्क्लुजन मध्ये दिलेलं आहे. सो हे पण काय आहे, रॉंग आहे कॉन्क्लुजन. सो नायदर 1 or 2 इज द करेक्ट आन्सर. डी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा.
Question number 31 and 32 are based on the following diagram. The following is a diagram of a company ABC showing the quantity of certain goods exported in lakh unit and the revenue generated in the crores of rupees for the year 2011 to 15. Question बघा. In which year the revenue generated per unit exported is maximum? काय विचारलंय? In which year the revenue generated per unit exported is maximum. सो यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? रेव्हेन्यू जनरेटेड पर क्वांटिटी एक्सपोर्टेड म्हणजे तुम्हाला डिवाइड करायचं आहे. 20 डिवायडेड बाय 10 केला तर आन्सर किती येणार? 2. 15 डिवायडेड बाय 5 केला तर 3. याचा आन्सर काय येते बघा? जर का तुम्ही 35 डिवायडेड बाय 15 केला तर आन्सर काय येणार? 2.3. त्यानंतर 40 डिवायडेड बाय 22 आणि 50 डिवायडेड बाय 30 केला तर आन्सर येते 1.6. सो क्वेश्चन मध्ये काय विचारले? इन विच इयर द रेव्हेन्यू जनरेटेड पर युनिट एक्सपोर्टेड इज मॅक्सिमम. सो द करेक्ट आन्सर इज 2012. So A is the correct option. ओके. सो सिम्पली तुम्हाला काय करायचं? इथं दिलंय पण रेव्हेन्यू जनरेटेड पर युनिट एक्सपोर्टेड म्हणजे तुम्हाला डिवाइड करायचं रेव्हेन्यू जे काय असेल ते डिवायडेड बाय क्वांटिटी एक्सपोर्टेडला तुम्हाला डिवाइड करायचं. त्यानंतर क्वेश्चन बघा. व्हॉट इज द ऍव्हरेज पर युनिट रेव्हेन्यू जनरेटेड ड्युरिंग 2011 to 2015? काय विचारले त्यांनी? ऍव्हरेज अरिथमॅटिक मीन पर युनिट रेव्हेन्यू जनरेटेड ड्युरिंग 2011 to 2015. आता इथं जर का तुम्ही बघितला तर जे क्वांटिटी आहे, क्वांटिटी एक्सपोर्टेड आहे ते दिलेली आहे त्यांनी लॅक मध्ये, बरोबर. आणि जे रेव्हेन्यू जनरेटेड आहे ते कशामध्ये दिले त्यांनी? ते दिलेलं आहे त्यांनी करोड मध्ये. तुम्हाला त्यांनी काय करायला सांगितले? ऍव्हरेज काढायला सांगितले पर युनिट. ठीक आहे. सो तुम्हाला काय करावं लागेल? आधी रेव्हेन्यू जनरेटेड जेवढं पण आहे त्याला प्लस करायचं. 20 प्लस 15 प्लस 35 40 50 हे किती झालं? 160 करोड झालं, बरोबर. आणि डिवायडेड बाय आपल्याला काय करायचं? 10 5 15 20 30. सो ह्याचा आन्सर काय येतंय? 80 लाख येत आहे. ओके, 80 लाख. सो हे जर का तुम्ही डिवाइड केला 160 करोड म्हणजे 7 झिरो असणार आणि लाख म्हणजे 5 झिरो असणार. सो हे डिवाइड केल्यानंतर तुमचं जे आन्सर येते ते आहे बी, ₹200. ओके. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. अमंग question number 33 and 34 are based on the following information. Among 800 students, 22 failed in Marathi. ओके, हा पण क्वेश्चन असा आहे की तुम्हाला काय करावं लागेल? नोट डाऊन करावं लागेल सगळं. ठीक आहे. सो बघा काय म्हटलंय? अमंग टोटल स्टुडंट्स किती आहेत? 800 आहेत. सो 22 फेल्ड इन मराठी. सो मराठीमध्ये किती जण फेल झाले? तर 20 फेल झाले. त्यानंतर नेक्स्ट बघा, इंग्लिशमध्ये फेल झाले किती जण? 300. त्यानंतर हिंदीमध्ये फेल झाले सो बघा त्यांनी डाटा काय काय दिलेला आहे. टोटल 800 स्टुडंट्स आहेत. त्या 800 स्टुडंट्स पैकी मराठीत 220 जण फेल झालेत, इंग्लिशमध्ये 300, हिंदीमध्ये 150, मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पण 125 फेल झालात, मराठी आणि हिंदीमध्ये 70 फेल झालात आणि 60 फेल झालेत इंग्लिश आणि हिंदीमध्ये. ओके. सो इंग्लिश आणि हिंदीमध्ये किती जण फेल झालेत? 60. आणि इंग्लिश, हिंदी आणि मराठी तिन्हीत पण 30 जण काय झालं? फेल झालं. हा डाटा आहे जो त्यांनी दिलेला आहे. सो हाऊ मेनी स्टुडंट्स फेल्ड इन एक्झॅक्टली 2 लँग्वेजेस? सो फक्त 2 लँग्वेज मध्ये किती स्टुडंट्स फेल झाले? तर हे काढणं इझी आहे. सो हे जर हा जो डाटा त्यांनी दिलेला आहे त्याच्यामधून फक्त तुम्हाला काय करायचं? 30 काय करायचंय? मायनस करायचा. ओके. सो 125 ला मायनस करायचं तुम्ही 30 शी. तुमचा आन्सर काय येणार? तुमचा आन्सर येणार 95.
ठीक आहे. 70ला जर तुम्ही 30 मध्ये मायनस केलं तर काय येणार? 40 आन्सर येणार. आणि 60ला जर का केलं 30 मधून तर काय आन्सर येणार? 30च येणार. सो करा ह्या सगळ्याला प्लस, बघा आन्सर काय येत आहे. सो 40. सो प्लस करा आता 95 प्लस 40 प्लस 30. बघा आन्सर काय येते? आन्सर येते 165. सो 165 स्टुडंट्स फेल्ड एक्झॅक्टली इन 2 लँग्वेजेस. 2 लँग्वेजेस मध्ये काढणं हे खूप इझी आहे. जो दिलेला डाटा आहे, जे तिन्हीत पण फेल झालं त्याच्याशी फक्त तुम्हाला मायनस करायचं आणि त्याला रिमेनिंगला प्लस करून ते काय येईल? तुमचा आन्सर येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी फेल्ड ओनली इन 1 लँग्वेज? ठीक आहे. सो ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हा जो 1 लँग्वेज मधला जो डाटा आहे 220, 300 आणि 150. आता सपोज हा 220 आहे समजा. सो मराठीमध्ये तुम्हाला काढायचा आहे, राईट? सो तुम्हाला काय करावं लागेल? 220 ला तुम्हाला मायनस करावं लागेल. कशामध्ये? तर हा जो डाटा आहे 2 लँग्वेजेसचा तो घ्यायचा. ठीक आहे. सो आता कुठे कुठं मराठी आहे बघा. सो मराठी कुठं कुठं आहे? 95. ओके, 95. त्यानंतर 40. त्यानंतर कशात प्लस? इथं पण आहे ना मराठी, सो हे पण प्लस करायचं. प्लस 30. बघा ह्याचा आन्सर काय येईल? जर असं करून जर का तुम्ही आन्सर काढला 95 प्लस 40 प्लस 30, आन्सर काय येते? 165 येते. 220 मायनस 165, आन्सर काय येणार? 55 येणार. सो नेक्स्ट बघा, आता तुम्हाला कशाचं काढायचं आहे? तुम्हाला आता काढायचं आहे जे फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये काय झालेले आहेत, फेल झालेले आहेत, त्यांचा आकडा काढायचा. सो तुम्हाला काय करावं लागेल? सो 300 ला तुम्हाला मायनस करावं लागेल. कशामधून? तर इथं बघा इंग्लिश कुठं कुठं आहे, तर 95 प्लस 30 प्लस 30 त्याला तुम्हाला मायनस करावं लागेल 300 मधून. सो तुमचा आन्सर काय येईल? 145. नेक्स्ट करायचं सेम. आता काय राहिलं? हिंदी राहिलं. सो हिंदी बघा इथं कुठं कुठं आहे, तर आन्सर काय आहे त्याचे? 40 आणि 30 आहे. आणि प्लस 30 हे तिन्ही विषयाचे. सो आन्सर येईल तुमचं 100. त्याला मायनस करायचं आहे तुम्हाला 150 मधून. सो आन्सर काय येणार? 50 येणार. ओके. सो हे बघा तुम्हाला काय करावं लागेल? आता प्लस करावं लागेल. आणि प्लस केल्यानंतर तुमचा आन्सर येते 250. सो द करेक्ट आन्सर इज सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The following is the information about the areas of states and population. Okay, so area त्यांनी स्क्वेअर किलोमीटर मध्ये दिली आहे आणि पॉप्युलेशन लॅक मध्ये दिली आहे. ओके. सो विच इज द मोस्ट थिकली पॉप्युलेटेड स्टेट? म्हणजे जिथं काय आहे, खूप जे लोकसंख्येचं प्रमाण आहे ते जास्त आहे, असं कोणतं प्लेस, असं कोणतं स्टेट आहे असं त्यांनी विचारले. सो यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा. हे जी व्हॅल्यू आहे एरिया किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर मध्ये, त्याला तुम्हाला डिवाइड करावं लागेल पॉप्युलेशन इन लॅक मध्ये. सो बघा 80,000 ला तुम्ही डिवाइड केला 16 सोबत. सो आन्सर काय आला तुमचा? 50,000 आन्सर आहे. 5K. हे सेम जर का तुम्ही 50,000 ला 10 ने डिवाइड केलं तर तुमचा आन्सर काय येईल? सेम आन्सर येईल तुमचं 5K. नेक्स्ट बघा 10,000 ला तुम्हाला डिवाइड करायचं आहे 4 ने. तुमचा आन्सर येईल 2.5K. म्हणजे 2,500 तुमचा आन्सर येईल. आणि ते जर का तुम्ही 5,000 ला डिवाइड केला 3 सोबत तर तुमचा आन्सर येईल 1.6K. सो सगळ्यात कमी आन्सर कशाचा आलाय बघा? डी चा आलाय, राईट? सो हे काय आहे? थिकली पॉप्युलेटेड एरिया आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ TRAI? सो हे आहेत त्याचे ऑप्शन्स आणि याचं करेक्ट आन्सर आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वॉज इनॅक्टेड इन इंडिया? 2005, 1980, 2000 का 1990? सो द करेक्ट ऑप्शन इज C, 2000. Who played an important role in developing the first supercomputer in India? APJ Abdul Kalam, Anil Kakodkar, Raghunath Mashelkar का Vijay Bhatkar? So correct answer is D, Vijay Bhatkar.
Next question बघा. Government of Maharashtra has made compulsory for schools to enter information of all the students on the web portal known as. Options काय आहेत बघा. पवित्र, सरल, सारथी, शालार्थ. So the correct answer is B, सरल. त्यानंतर next question बघा. Which among the following is a part of the digital initiatives for the higher education in India? National School of Digital Arts, National Academic Depository, Central Data of Indian Universities, D. Digital Vidya. So याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वन ऑफ द फॉलोइंग वेस्ट इज नॉट अंडर हजार्डियस वन. ऑप्शन्स बघा. ऍग्रिकल्चरल रेसिड्यू, chemical paint, electroplating waste. So the correct answer is A, agricultural residue. UN Conference on Environment and Development in 1992 was held at. So the Rio de Janeiro is the correct answer. त्यानंतर biomedical waste of human and animal tissue, organs and infected body parts are to be disposed using autoclaving, microwave, composting, incineration. सो इन्सिनरेशन एक असं ऑप्शन आहे. आता ऑटोक्लेव्ह मध्ये कसं आहे, तुम्ही मॅक्सिमम टेम्परेचर घेऊ शकताय कितीपर्यंत, तर 120 डिग्री सेल्सिअस पर्यंत. बट इन्सिनरेशन मध्ये त्याच्यावरती आपण टेम्परेचर घेऊ शकतो. आसपास आय थिंक 1000च्या आसपास आपण ते टेम्परेचर घेऊ शकतो. सो द करेक्ट आन्सर इज इन्सिनरेशन. Landslides hazards are common in the hilly region due to loss of vegetation, loss of soil, cutting of hill slopes, all of the above. So the correct answer is D, all of the above. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इंटरनॅशनल सोलार अलायन्स was established to promote the solar energy. Its headquarter is established in. तर करेक्ट आन्सर आहे A, ग्वाल, पहरी, गुरुगांव. Okay. Next question. To receive the degree Vasu, learner was expected to learn minimum dash years in Gurukul, 12, 24, 6, 8. So the correct answer is A, 12 years. The University Education Commission 1948 recommended that there should be minimum dash working days excluding examination days in universities and colleges. तर आता पण हा जो नियम आहे तो लागू होतोय बघा. तर एक्झामिनेशनच्या आधी ऍटलिस्ट 3 मंथचं तुम्हाला काय घ्यावं लागतं, रेग्युलर कॉलेज घ्यावं लागतं. सो 3 मंथ मध्ये किती डेज आले बघा. 3 मंथ मध्ये किती डेज आले, 90 डेज आले. सो दोन्ही सेमेस्टरचं जर का तुम्ही धरलं तर 90 + 90 किती झालं, 180 डेज. सो ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द मेन रोल ऑफ UGC in higher education is open universities in all over India, accredit universities, control university administration, provide funds to the university. So D is the correct option, provide funds to universities. Then National Environmental Engineering Research Institute, ज्याला NEERI पण म्हटलं जातं, is established at Nagpur, Calcutta, Panjim, Chennai. So the correct answer is A, Nagpur. Last question. Supreme Court was directed in judgment given in 1991 to make the subject dash compulsory in college curriculum. Women study, environmental study, IT, or value education. So the correct answer is B, environment study. So B is the correct answer. So this was MHSET 2020 पेपर 1 कंप्लीट सोल्युशन. आय होप तुम्हाला कसं आन्सर्स काढायचे प्रत्येक क्वेश्चनचं हे समजलं असेल. व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. स्टे कन्सिस्टंट आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटणार. टिल देन कीप स्टडी. थँक्यू.